हॅलो फ्रेंड्स, चेंज द व्हॉइस. आपण काल पाहिले सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स. आज आपण सिंपल फ्युचर टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याचे पॅसिव्ह व्हॉइस कसे करायचे ते बघू. सिंपल फ्युचर टेन्स याची वाक्यरचना असते सब्जेक्ट प्लस विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. आय विल राईट अ लेटर. आय सब्जेक्ट आहे, विल हेल्पिंग वर्ब, राईट मेन वर्ब म्हणजे V1 आणि अ लेटर. यू विल राईट अ लेटर, वी विल राईट अ लेटर, दे विल राईट अ लेटर. हे सिंपल फ्युचर टेन्सचे वाक्य झाले. आणखी हे दोन सब्जेक्ट बघा, ही आणि शी. ही विल राईट अ लेटर, शी विल राईट अ लेटर. याचे पॅसिव्ह व्हॉइस करताना याची वाक्यरचना होते ऑब्जेक्ट प्लस विल बी प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्टप्रमाणे मी, यू, अस, देम, हिम आणि हर. आय विल राईट अ लेटर. याच्यामध्ये ऑब्जेक्ट अ लेटर आहे, त्याने वाक्याची सुरुवात होईल अ लेटर विल बी V3 म्हणजे रिटन बाय मी. अ लेटर विल बी रिटन बाय मी. नंतर यू विल राईट अ लेटर. यामध्ये सगळं सारखेच आहे, कुठे काही बदल नाही आहे. फक्त ऑब्जेक्टचं प्लुरल नंबर आलं तरीही इथे काही बदल होत नाही. अ लेटर विल बी रिटन बाय यू. वी विल राईट अ लेटर. अ लेटर विल बी रिटन बाय अस. They will write a letter. A letter will be written by them. He will write a letter. A letter will be written by him. She will write a letter. A letter will be written by her. आता प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सची वाक्यरचना बघा. सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. इथे आता सब्जेक्टप्रमाणे आयच्या पुढे एम येते, यू, वी आणि दे याच्या पुढे आर येईल आणि ही, शी, इट असेल तर इज येईल. बाकी पुढची रचना सारखीच. आय एम रायटिंग अ लेटर. V4 म्हणजे क्रियापदाला ING लावून बनवलेलं रूप. यू आर रायटिंग अ लेटर. वी आर रायटिंग अ लेटर. दे आर रायटिंग अ लेटर. ही इज रायटिंग अ लेटर. शी इज रायटिंग अ लेटर. आता या प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचे पॅसिव्ह व्हॉइस करताना याची वाक्यरचना होते ऑब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस बीइंग प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्टप्रमाणे मी, यू, अस, देम, हिम आणि हर. बघा काय बदल झाला याच्यात. आय ॲम रायटिंग अ लेटर हे प्रेझेंट कंटिन्युअसचं ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. याच्यात ऑब्जेक्ट अगोदर घेतला अ लेटर, सिंग्युलर आहे म्हणून इज, बीइंग त्या व्हर्बचा ING या बीला आलं आणि V3 रिटन बाय मी.
अ लेटर इज बीइंग रिटन बाय मी. नंतर यू सब्जेक्ट असेल तर यू आर रायटिंग अ लेटर. अ लेटर इज बीइंग रिटन बाय यू. सारखंच आहे, फक्त सब्जेक्ट लक्षात ठेवायचा आणि त्यानुसार शेवटी शब्द टाकायचा. वी आर रायटिंग लेटर्स. आता याच्यामध्ये ऑब्जेक्ट प्लुरल नंबर आहे, म्हणून मग लेटर्सच्या पुढे आर येईल. लेटर्स आर बीइंग रिटन बाय अस. दे आर रायटिंग लेटर्स. इथे पण प्लुरल नंबर आहे. ऑब्जेक्ट अनेकवचनी आहे म्हणून आर येते. लेटर्स आर बीइंग रिटन बाय देम. ही इज रायटिंग अ लेटर. याच्यामध्ये ऑब्जेक्ट एकच आहे म्हणून मग इज. अ लेटर इज बीइंग रिटन बाय हिम. शी इज रायटिंग अ लेटर. अ लेटर इज बीइंग रिटन बाय हर. असे हे आपण 2 टेन्स पाहिले आज, सिम्पल फ्युचर टेन्स आणि प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. वाक्यरचना लक्षात असली की ॲक्टिव्ह व्हॉईसचे पॅसिव्ह व्हॉईस सहज बनवता येतात. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही करा. खूप अभ्यास करा. गुड बाय.